15+ कंट्रीजला म्हणजे कंट्रीजच्या मुलांना शिकवते आहे पर्सनली. आणि मग माझं असं ध्येय आहे की समोर जाऊन ॲटलिस्ट पुढच्या एका वर्षात 10 कंट्री तरी ॲड ऑन व्हायला पाहिजे. नमस्ते, मी आपणा सर्वांचं द एजी शोमध्ये स्वागत करतो. द एजी शो आपला द रिअल बिझनेस, रिअल ग्रोथ अँड द रिअल स्टोरी. तर आपल्या या अशा एजी शोमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे प्राची मॅडम यांना. तर मी सर्वप्रथम प्राची मॅडमना विनंती करतो की त्यांनी थोडंसं प्राची मॅडम काय आहेत बाबा याच्याबद्दल थोडंसं बोलावं, जेणेकरून प्रेक्षकांना माहिती पडेल. थोडंसं इंट्रोडक्शन बोलता येईल मॅडम आपल्याला. First of all, I just want to say thanks to you, sir. Thank you for calling in your show. Thank you so much for this opportunity to giving this opportunity to me. So about myself, if I want to say, basically I'm actually the engineer. मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. इंजिनिअरिंग कॉलेजवर मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजवर लेक्चरर होते. आणि मग त्याच्यानंतर जसं सर म्हटले की सक्सेस स्टोरीबद्दल सांगा, तर इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चररशिप भरपूर वर्ष केल्यानंतर बाय डिफॉल्ट मी या म्हणजे जस्ट अ पॅशन रिलेटेड टू द मॅथ्स मी या फील्डमध्ये आले. या फील्डमध्ये आल्यानंतर ऑनलाईन क्लासेस घेणं चालू केले मी. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की ज्यांना पण इंटरेस्ट आहे मॅथ्समध्ये उतरण्यासाठी आणि जर का इंटरनल त्यांना वाटत असेल की आपल्याला काहीतरी खूप केलं पाहिजे आपल्या फ्युचरसाठी, स्वतःच्या सक्सेस स्टोरीसाठी, सो आपण 100% आपल्याला द्यायचं आहे की जे पण काही करतो आहे त्या गोष्टीला 100% जर का आपण दिला तर त्या गोष्टीमध्ये आपण नक्की सक्सेसफुल होऊ. मॅडम, तुम्ही आता ॲक्च्युली तुमचं क्वालिफिकेशन टेक्निकल बेस आहे, तर तुम्ही अबॅकसमध्ये कसे वळले? सर, टेक्निकल बेस माझं क्वालिफिकेशन आहे, माझा एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे टेक्निकल बेसमध्ये. पण माझं लग्न झाल्यावर मला ॲक्च्युली गव्हर्नमेंट सर्वंटसोबत लग्न झाल्या कारणाने माझी नेहमी ट्रान्सफर होत राहायची. प्रत्येक ट्रान्सफर सोबत तो जॉब स्विच करणं मला डिफिकल्ट जात होता. अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल नुसार तुम्हाला ते चूज करण्यात आलं. एक्झॅक्टली. मग तुम्ही चूज तर केलं, ठीक आहे, पण मग याला अशी ग्रोथ कशी भेटली जे आज मी तुम्हाला बघतोय की एका चांगल्या लेवलला, ते तुम्ही कसं अचीव केली? सर, ग्रोथ म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या मागे एकच सोल्युशन असतं, ते म्हणजे मेहनत. सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे एक पण सुट्टी न घेता जर का तुम्ही कोणत्याही गोष्टीला 100% द्याल आणि 100% रिझल्ट द्याल आणि जी गोष्ट करत आहे त्याला असा विचार करून करा की म्हणजे हे बेस्ट आहे कोणताही काम करताना, तर तुम्हाला बाय डिफॉल्ट सक्सेस हा भेटतो. बरं, तुमच्या परिश्रमाला तुम्हाला अबॅकसची जोड कशी भेटली? तुम्हाला काय वाटते की अबॅकस कदाचित तुम्ही 100% कमिटमेंट देता, पण तुम्ही अबॅकस हा फील्ड चूज केल्यानंतर तुम्हाला अबॅकसमध्ये असं काय वाटलं की नाही की जे मी परिश्रम करते कदाचित मी अबॅकसमध्ये सक्सेस होत आहे? कारण सर, एक तर मॅथ्स असा सब्जेक्ट आहे की कोणी म्हणजे असं विचार करतात की आम्हाला तर पुढे जाऊन मेडिकल फील्डला जायचं आहे, मॅथ्स इम्पॉर्टंट नाही आहे. पण हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. म्हणजे मॅथ्स अशी गोष्ट आहे की तुम्हाला ती लाईफ टाईम प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहे. मॅथ्स इट्स द बेस ऑफ ऑल द सब्जेक्ट असं मी म्हणू शकेल. आणि मॅथ्सला जर का स्ट्रॉंग करायचं आहे तर अबॅकस, वैदिक मॅथ्स, दॅट इज द फाउंडेशन. कोणाचं पण जर का फाउंडेशन लहानपणी जर का स्ट्रॉंग झालं तर तो मोठा होऊन बाय डिफॉल्ट कोणत्या पण गोष्टीमध्ये आपला 100% देऊ शकतो. तुम्हाला काय वाटते की अबॅकस इज ओनली रिलेटेड विथ ओनली मॅथ्स ऑर व्हॉट? It's not only related to the maths, it's related to the focus, it's related to the concentration, it's related to your dedication for any of the things. म्हणजे तुम्हाला जर का हिस्ट्री पण जर का करायचं असेल तर तुम्हाला तिथे पण लॉजिक लागतं आणि ते लॉजिक इम्प्रूव्ह करायसाठी अबॅकस खूप हेल्प करतं. सोबत फोकस इम्प्रूव्ह करायसाठी अबॅकस हेल्प करतं. मीन्स इट्स नॉट ओनली द नंबर्स, इट्स रिलेटेड टू द फोकस. अबॅकसमुळे जो कॉन्सन्ट्रेशन, जो फोकस वाढतो, जो व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढतो मुलांचा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्ही इमॅजिन करता गोष्टींना आणि त्याला फोकस करता. जसं आता मी हिस्ट्रीचं एक्झाम्पल दिलं, तर हिस्ट्रीमध्ये जर का तुम्हाला एखादी स्टोरी सांगितली, त्या स्टोरीला तुम्ही इमॅजिन करता आलं पाहिजे आणि दॅट इमॅजिनेशन इज गोइंग टू इन्क्रीज विथ द हेल्प ऑफ द अबॅकस. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द अबॅकस. इट्स ओके. तर मॅडमना म्हणायचं आहे की कदाचित अबॅकस इज अ कम्प्लीट, कॅन वी से द अबॅकस इज अ कम्प्लीट ब्रेन जिम? येस, इट्स अ कम्प्लीट ब्रेन जिम. इट्स अ ब्रेन गेम. हाऊ कॅन डिफरन्शिएट देन अबॅकस अँड वैदिक मॅथ्स? सर, इन द अबॅकस ॲक्च्युली वी आर जस्ट कॅल्क्युलेटिंग द क्वेश्चन्स मेंटली. म्हणजे खूप सगळ्या क्वेश्चन्स आहेत, खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या मेंटली कॅल्क्युलेट होतात अबॅकसमध्ये. वैदिक मॅथ्स इट्स अ समथिंग डिफिकल्ट कम्पेअर टू द अबॅकस. बट डिफिकल्ट मीन्स इट्स अ ॲडव्हान्स पार्ट ऑफ द अबॅकस. वैदिक मॅथ्स जर का आपल्याला करायचं असेल तर त्याला मेंटल कॅल्क्युलेशन्स येणं जरुरीचं आहे. मेंटल कॅल्क्युलेशनसाठी अबॅकस हेल्प करतं आणि मग त्याच्यानंतर वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्स यूज करायच्या. वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्स यूज करून मग तुम्ही मेंटल कॅल्क्युलेशन अबॅकसमध्ये तुमचं स्ट्रॉंग होतं आणि मग तुम्ही
पुढे जाऊ शकता कोणत्याही कॅल्क्युलेशन्सला. बरं, तुम्ही आता हा प्रवास आतापर्यंत हा केलेला आहे आणि इंजिनियर टू अबॅकस असा प्रवास केलेला आहे आणि अबॅकसमध्ये पण एका वेगळ्या उंचीवर तुम्ही जात आहात. तर या सगळ्या प्रवासात तुम्हाला काय चॅलेंजेस फेस केले? सर चॅलेंजेस, माझे पर्सनल चॅलेंजेस तुम्ही म्हणणार तर, कारण की मी कधी 6 महिन्यांनी शिफ्ट होते, कधी 10 महिन्यांनी शिफ्ट होते, कधी 1-1.5 वर्षांनी शिफ्ट होते. हा माझा पर्सनल चॅलेंज आहे. मग मी ऑनलाईन क्लासेस घेते तर ऑनलाईनमध्ये चॅलेंजेस असे असतात की आपण जास्त नंबर ऑफ स्टुडंट्स घेऊ शकत नाही एका बॅचमध्ये. पण प्लस पॉईंट पण हा आहे की पॅरेंट्स पण खुश असतात की नंबर ऑफ स्टुडंट जास्त नसतात. पण ड्रॉबॅक थोडासा असा आहे की मुलांना कॉम्पिटिशन खूप जास्त भेटत नाही जे ऑफलाईन क्लासेसमध्ये भेटते. सो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघांचे पण म्हणजे प्लस मायनस आहेत. अबॅकस आणि हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता, हा right? हा. ओके ओके ओके. बरं, आता पुढचं तुम्हाला तुमच्यासमोर पुढचं टार्गेट काय आहे? तुमच्या लाईफमध्ये आता पुढे काय टार्गेट ठेवलं आहे तुम्ही? सर पुढचं लाईफचं टार्गेट असं आहे की सध्या आता मी 15+ कंट्रीजला म्हणजे कंट्रीजच्या मुलांना शिकवते आहे पर्सनली. आणि मग माझं असं ध्येय आहे की समोर जाऊन ॲटलिस्ट पुढच्या एका वर्षात 10 कंट्री तरी ॲड ऑन व्हायला पाहिजे. सो सध्या तरी टार्गेट एका वर्षामध्ये पुढचे 10 कंट्रीज ॲड ऑन करू शकले पाहिजे मी. ओके, चालेल. तुमच्या या अशा या कार्यक्रमाला आमच्या शोच्या मार्फत खूप खूप शुभेच्छा. होप सो की तुम्ही अशाच मोठे पराक्रम गाजवत राहा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मोठ्या मच. वेगळ्या कंट्रीमध्ये तुमचा सहभाग लागो. तुमच्या मोठे विद्यार्थी अलग वेगळ्या thank you so much. कंट्रीतले विद्यार्थ्यांना फायदा हो. तर अशा आपल्या प्राची मॅडम होत्या, आज आपल्या एजी शोला आल्या होत्या. त्यांच्या हा आपण जबरदस्त उत्साही पूर्णपणे असा प्रवास बघितलेला आहे. एक सक्सेस स्टोरी बघितली आहे आणि या स्टोरीतून नक्कीच आपल्या सर्वांना काही ना काहीतरी बोध होईल आणि आपण या प्राची मॅडमच्याकडनं आपण काही ना काहीतरी आपल्याला नवीन शिकायला भेटेल आणि त्यांच्यासारखी काहीतरी उत्तुंग भरारी मारण्याची आपल्याला प्रेरणा देईल. धन्यवाद मॅडम, तुम्ही आले आमच्या thank you so शोमध्ये, much, sir. तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला त्याच्याबद्दल so खूप much, खूप sir. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या एजी शो मार्फत खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. तर अशा या शोला कंटिन्युअस बघण्यासाठी तुम्ही आणि वेगवेगळे असेच प्राची मॅडम सारखेच आपण नवीन उद्योजक इथे घेऊन येणार आहोत. या सर्वांचा आपण एक्सपिरियन्स इथं शेअर करणार आहोत आणि त्या एक्सपिरियन्सवरून आपल्याला खूप काही शिकायला भेटणार आहे. तर अशा या वेगळ्या स्टोरीसाठी तुम्ही नेहमी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत राहा. इथे तुम्हाला नक्कीच खूप काही वेगळ्या संधी उपलब्ध होईल. धन्यवाद. Yeah, subscribe the channel first. Yeah, thank you so much.